तुम्ही या ठिकाणी बोलला. आणि मी एकच गोष्ट संजय नाना तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे, काळ या निर्णयाची ज्यावेळेस परीक्षा घेईल त्यावेळी निश्चितपणे तुम्हाला आणि सगळ्या कार्यकर्त्यांना हे लक्षात येईल, आम्ही उत्तम निर्णय घेतला, आम्ही योग्य निर्णय घेतला आणि आमचा निर्णय हा हिताचा निर्णय ठरला, हा विश्वास मी तुम्हाला या निमित्ताने देऊ इच्छितो. आज आपण पाहतोय आपल्या देशामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारचं परिवर्तन आपल्याला होताना दिसतंय. जगाचे लोक आश्चर्यचकित होतात ज्यावेळेस ते बघतात की 10 वर्षामध्ये या देशातले 25 कोटी लोक जे गरिबी रेषेच्या आत होते ते गरिबी रेषेच्या वर आले. हा रेकॉर्ड जगाच्या कुठल्या देशाला जमला नाही. तो 10 वर्षामध्ये. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. माननीय मोदीजींनी केला. या देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा विचार दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी प्रत्येक समूह घटकाचा विचार करणारा नेता म्हणजे मोदीजी. आणि मोदीजींनी सगळ्यात महत्वाचं जर काही केलं असेल तर जनतेच्या योजना जनतेपर्यंत पोहोचतील अशा प्रकारची व्यवस्था उभी केली. योजना अनेक वेळा बनायच्या पण त्या योजना जायच्या कुठे, त्याचा पैसा जायचा कुठे, त्याच्यात भलं व्हायचं कोणाचं, असे अनेक प्रश्न निर्माण व्हायचे. पण मोदीजींनी या देशात एक अशी व्यवस्था उभी केली की ज्या व्यवस्थेमुळे गरीबातला गरीब माणूस जो आहे त्याच्यापर्यंत योजना पोहोचते. त्याला घर मिळत असेल, त्याला गॅस मिळत असेल, त्याला रेशन मिळत असेल, आमच्या विद्यार्थ्यांकरता केलेल्या योजना असतील, आमच्या विविध आदिवासी दलित समाजाकरता केलेल्या योजना असतील, आमच्या अल्पसंख्याक समाजाच्या योजना असतील. योजना पहिल्यांदा पोहोचताय, लोकांना परिवर्तन दिसतंय. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर देशाचे प्रधानमंत्री एक असं नेतृत्व आहे की जे 24 तास केवळ जनतेचा विचार करतात. ते ज्यावेळेस संबोधित करताना मेरे परिवारजनो म्हणतात त्यावेळी खऱ्या अर्थानं 140 कोटी जनतेला आपल्या परिवारातला एक वडीलधारा व्यक्ती बोलतोय असं मनापासून वाटतं. अशा प्रकारचा आदर त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. हे काम गेल्या 10 वर्षात माननीय मोदीजींनी करून दाखवलंय. आणि मी तर तुम्हाला सांगतो की तुम्ही इतका योग्य निर्णय घेतलाय कारण हे जे 5 वर्ष आहे हे तर देशाच्या इतिहासातले सगळ्यात महत्वाचे 5 वर्ष ठरणार आहेत. कारण या 5 वर्षामध्ये आपला देश जगातल्या पहिल्या 3 देशांमध्ये येणार आहे. आज आपण 11व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होतो, तिथनं 5व्या क्रमांकावर आलो. पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये आम्ही 3ऱ्या क्रमांकावर येऊ आणि त्याच्या पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये आम्ही 2ऱ्या क्रमांकावर येऊ. इतक्या वेगानं आपला विकास आज या ठिकाणी होतोय.